वसईकरांना न्याय देण्याची संघाची जबाबदारी। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात संघशक्तीने ठाकूरांचा बाजार उठवला। वसईकर 35 वर्षांच्या हुकुमशाही राजवटीला कंटाळलेला होता, परंतु वसईकरांना संधी मिळत नव्हती, योग्य वेळ समोर येत नव्हती। श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी आणि संघशक्तीशी संलग्न असलेल्या समविचारी संघटनांचे कार्यकर्ते यांनी वसईकरांसमोर योग्य वेळ आणि योग्य संधी उभी केली आणि ठाकूरांचा दारुण पराभव झाला। विकासाच्या मुद्द्यावर भाजप महायुती निवडणूक लढली आणि जिंकलीही, परंतु जिंकल्यानंतर ज्या वसईकरांनी बदलासाठी मतदान केलं त्या वसई विरारच्या जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आता संघावर आहे। याबाबतचा अधिक तपशील पाहू। वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये 35 वर्षांनंतर थेट राजकीय परिवर्तन झाले आहे। वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये 3,66,724 इतक्या मतदारांनी ठाकूरांच्या विरोधात मतदान केले। विकास याच मुद्द्यावर मतदारांनी ठाकूरांना नाकारले आहे। परिवर्तनासाठी ज्या मतदारांनी ठाकूरांच्या विरोधात मतदान केले त्या मतदारांना आणि एकूण वसईकरांना न्याय देण्याची सर्वात मोठी जबाबदारी आता संघावर आली आहे। संघ निवडणूक लढवत नाही, संघ राजकारणात सहभागी होत नाही, परंतु वसईत सत्ता परिवर्तनाचा व्यवस्थापन ज्या संघशक्तीमुळे झाले त्या संघशक्तीलाच वसईकरांना न्याय द्यावा लागेल। जर संघाने भूमिका बजावली नाही तर 35 वर्षांनंतर ठाकूरांचा पराभव करणाऱ्या संघशक्तीची भाजपची वसई विरारमध्ये 35 महिन्यांमध्ये फारशी विश्वासार्हता राहणार नाही। वसईकरांना न्याय देण्याची जबाबदारी संघाला स्वीकारावी लागेल, कारण वसईकरांना न्याय देण्याची परिपक्वता, सक्षमता, राजकीय जाण संघाची राजकीय विंग असलेल्या वसई विरारमधील भाजपकडे नाही। वसई विरारमधील भाजपच्या जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांकडे राजकीय जाण नाही आणि परिपक्वता नाही, तरीही भाजपने त्यांना पदावर नियुक्त केले आहे। RTI फेम पोस्टर बॉयज ज्यांच्याकडे स्वतःच्या कुवतीची 200 मतं नाहीत अशा लोकांना भाजपने जिल्हा स्तरावरच्या पदावर नियुक्त केलेला आहे। भाजपच्या पदाच्या नियुक्त्या कशा चुकीच्या आहेत हे संघाने या विधानसभा निवडणुकीत अनुभवलेलं आहे। बालबुद्धीने व्यवस्थेच्या जबाबदारीत कसा फाळका मारायचा आणि पक्षाची हानी कशी करायची, विरोधी पक्षाला न कळत कसा फायदा करून द्यायचा, अशा पक्षविरोधी मोहिमेवर असलेले मनोज पाटील आणि महेंद्र पाटील यांचे सर्व कारनामे संघाने अनुभवलेले आहेत। अशाच पदाधिकाऱ्यांचा सध्या भाजपमध्ये मोठा भरणा आहे। विवेक पंडित, सुदेश चौधरी पुढे आले नसते आणि भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी दिवस रात्र कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेतली नसती तर संघाचं हे नियोजन कामी आलं नसतं। भाजपची संघटनात्मक पातळीवर नेतृत्वाच्या निकषावर जी दुर्दैवी आणि विदारक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे भाजप उद्या वसईकर जनतेला न्याय देऊ शकणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे। संघाने व्यवस्थापन केलं तरच उद्या पुढच्या 2 महिन्यात वसईकर भाजपकडे आशावादी दृष्टीने पाहू शकतील, भाजपवर विश्वास ठेवू शकतील। भाजपकडे राज्यात व देशात सत्ता आहे आणि वसई विरारच्या महापालिकेच्या क्षेत्रात 2 आमदार आहेत। विकास याच मुद्द्यावर वसईकरांनी भाजपला संधी दिली आहे। पुढच्या 2 महिन्यात संघाने 2 आमदारांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून वसई विरार महापालिकेला शासनाची MRI आणि CT स्कॅनची मशीन मिळवून दिली तर वसईकर जनतेला मोठा दिलासा मिळू शकेल। वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील रेल्वे स्थानकांकडे जाणारे पदपथ हे वसई विरारच्या बाहेरच्या फेरीवाल्यांकडून ताब्यात घेतले जातात। यात महापालिकेचे अधिकारी मोठी वसुली करतात। त्या वसुलीचा हिस्सा ZZ फंड म्हणून ठाकूरांकडे पोहोचत होता, त्यामुळे ठाकूर त्यावर कधी बोलले नाहीत, परंतु भाजपच्या आताच्या 2 आमदारांनी त्या ZZ फंडाचा मोह
कामं टाळून रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरचे पदपद मोकळे ठेवले तर वसईकर भाजपवर भरोसा ठेवण्याची भूमिका घेऊ शकतील। वसईत पाणी साठा उपलब्ध आहे, परंतु पाणी सोडणारे वॉलमेन हे सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरीकडून 10,000 15,000 रुपयांचे हप्ते घेत आहेत। वॉलमेनची ही हप्तेखोरी बंद करून वसईकरांना सुरळीत पाणी पुरवठा उपलब्ध झाला तर वसईकर उद्या भाजपवर भरोसा करू शकते। संघाने ठरवलं तरच हे होऊ शकतं, कारण भाजपचे RTFM पोस्टर बॉयज नेते पालिकेच्या अधिकाऱ्यांना चिकटून वसुलीत रमणार आहेत। त्यामुळे संघाने ठरवलं तरच भाजपची विश्वासार्हता निर्माण होऊ शकते आणि भाजपच उद्याची महापालिका जिंकण्याची तयारी करू शकते। विधानसभेप्रमाणे संघाला वसई विरार महापालिकेत भाजप महायुतीची सत्ता आणायची असेल तर संघाला पहिल्यांदा राजीव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व विकासाच्या मुद्द्यावर जिंकू शकली, परंतु महापालिकेत कार्यकर्त्यांचं संख्याबळ, सक्षम नेतृत्व या बाबी निर्णायक ठरतात। जर संघाने वसईकर जनतेला न्याय देण्यासाठी महापालिकेत सत्ता परिवर्तनाची भूमिका घेतली तर संघाला आधी राजीव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन नवीन व्यवस्थापनाची सुरुवात करावी लागेल। एकूण परिस्थितीत भाजपला वसईकर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल। वसई विरार मधील भाजपच्या स्थानिक RTFM पोस्टर बॉयज पदाधिकाऱ्यांकडे वसईकर जनतेला न्याय देण्याची क्षमता नाही। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।